हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये लॅब टेक्निशियन जो DMR एक्झाममध्ये तुम्हाला फॉर्म भरायला आला होता, तर त्यावर आधारित आपण पाठीमागील परीक्षेत विचारलेले प्रश्न आपण बघणार आहोत. तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ याकरिता फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या. आणि त्याचा जो सिलेबस आहे त्यामध्ये हे 9 टॉपिक त्यांनी दिलेले आहेत. या टॉपिकवर आधारित आपण प्रश्न तयार केले आहेत. 500+ प्रश्न आहेत. प्राईज आहे 199 रुपये. यामध्ये अजून प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण ॲड करत राहणार आहोत. तर ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचे आणि तुम्हाला डिटेल दिला जाईल. त्यानंतर पेमेंट करून तुम्ही हे जे आहेत प्रश्न ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, विच लॅबोरेटरी टेस्ट इज कॉमनली यूज टू डायग्नोज इन्फेक्शियस मोनोन्यूक्लिओसिस. संसर्गजन्य मोनोन्यूक्लिओसिस ओळखण्यासाठी सामान्यतः कोणती चाचणी केली जाते? तर 4 ऑप्शन आहेत. रीड करा, थोडा टाईम देतो आणि या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. स्ट्रिफ गळ्याची चाचणी, फ्लू चाचणी, एप्स्टीन बार विषाणू चाचणी की क्षयरोग चाचणी. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, एप्स्टीन बार विषाणू चाचणी या ठिकाणी केली जाते. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ व्हेक्टर बॉर्न डिसीज. खालीलपैकी कोणता रोग वाहकाने पसरणारा आजार आहे? ऑप्शन आहेत फ्लू, मलेरिया, क्षयरोग की मूत्रमार्ग संसर्ग. आपण जे कंटेंट तयार केले ते बायलँग्वेज आहेत, म्हणजे दोन्ही भाषेमध्ये आपण ते प्रोव्हाइड करतो आहे. बाकी एक्झामसाठी तुम्ही यूज करू शकता. परीक्षेमध्ये तुम्हाला हे जे टेक्निकल प्रश्न आहेत ते 40 प्रश्न विचारले जाणार आहेत 80 गुणांसाठी, आणि नॉन टेक्निकल 60 प्रश्न आहे 120 मिनिटांसाठी, आणि ऑनलाईन परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, मलेरिया. यानंतर पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इम्पॉर्टंट स्टेप इन क्वालिटी कंट्रोल इन द लॅबोरेटरी. सांगा. कालबाह्य रसायने वापरणे, अंशांकन टाळणे, चुकीची नोंद की प्रावीण्य चाचणीत सहभाग. प्रयोगशाळेतील गुणवत्ता नियंत्रणाचे महत्त्वाचे पाऊल कोणते आहे? सांगा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, पार्टिसिपेटिंग इन प्रोफिशियन्सी टेस्टिंग म्हणजे प्रावीण्य चाचणीत सहभाग. यानंतर पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट इन दी लॅबोरेटरी. प्रयोगशाळेतील वैयक्तिक सुरक्षा उपकरणाचे उदाहरण कोणते? ऑप्शन आहेत मायक्रोस्कोप, पिपेट, लॅब कोट की इनक्युबेटर. अगदी सोपा प्रश्न आहे, प्रत्येकाला याचं उत्तर आलंच पाहिजे. खाली कमेंट करा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, लॅब कोट. यानंतर पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ ऑटो इम्युन्यू डिसीज. स्वयंप्रतिकारक आजाराचे उदाहरण कोणते? ऑप्शन आहेत डायबेटिक मेलिटस म्हणजे मधुमेह, फ्लू, न्यूमोनिया की क्षयरोग. सांगा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, डायबिटीस मधुमेह. यानंतर पुढील प्रश्न, विच लॅबोरेटरी टेस्ट इज कॉमनली यूज टू ॲक्सेस थायरॉइड फंक्शन. थायरॉइडचे कार्य मोजण्यासाठी कोणती चाचणी वापरली जाते? ऑप्शन आहेत रक्तातील साखरेची चाचणी, लिपिड प्रोफाईल, TSH चाचणी की क्रिएटिन क्लिअरन्स चाचणी. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. जसं आपण टेक्निकलचा कोर्स लॉन्च केला आहे तसंच नॉन टेक्निकल मटेरियलचा देखील कोर्स लॉन्च केला आहे. यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न, सामान्यांचे सर्व टॉपिक, चालू घडामोडीचे प्रश्न, सराव प्रश्नपत्रिका, फुल लेंथ टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न, मराठी व्याकरणाचे 1800 प्रश्न प्लस नोट्स, इंग्लिश ग्रामरचे 1100 प्रश्न, ॲप्टिट्यूड हे सर्व 18,500+ प्रश्न 499 रुपयामध्ये भेटणार आहे. जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. तसेच हा जो सेम कोर्स आहे तो तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. प्राईस सेम आहे, परंतु फायदा काय होईल, त्या ठिकाणी PDF फाईल प्लस ऑनलाईन टेस्ट आम्ही तुमच्यासाठी प्रोव्हाइड केलेले आहेत. ऑनलाईन टेस्ट प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट भेटणार आहे. ज्याचा फायदा काय होईल, ॲप्लिकेशन थ्रू
टायमर असेल, मल्टिपल अटेम्प्ट असेल, टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील त्या ठिकाणी भेटेल. तर ॲप्लिकेशन थ्रू हा कोर्स नक्की परचेस करा, तुम्हाला फायदा होईल. तर पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॉमन सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन. खालीलपैकी कोणता रोग लैंगिक संक्रमित नाही. ऑप्शन आहेत क्लॅमिडिया, गोनोरिया, हिपॅटायटिस बी की क्षयरोग. तर राईट आन्सर आहे क्षयरोग. पुढील प्रश्न, विच टेक्निक इज यूज टू सेपरेट DNA फ्रॅगमेंट्स बेस्ड ऑन साईज. DNAचे तुकडे त्यांच्या आकारानुसार वेगळे करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते. ऑप्शन आहेत PCR, जेल, इलेक्ट्रोफोरेसिस, वेस्टर्न ब्लॉटिंग की ELISA. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, जेल इलेक्ट्रोफोरेसिस. यानंतर पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉमन ब्लड कोगुलेशन टेस्ट. रक्ताच्या गुठळ्या तपासण्यासाठी सामान्य चाचणी कोणती आहे. कंप्लीट ब्लड काउंट, प्रोथ्रोबिन टाइम, ब्लड ग्लुकोज टेस्ट की युरॅनालिसिस. सांगा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रोथ्रोबिन टाइम. यानंतर पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉमन लॅबोरेटरी हजार्ड. खालीलपैकी कोणता प्रयोगशाळेतील सामान्य धोका नाही. ऑप्शन आहेत केमिकल एक्सपोजर, इलेक्ट्रिकल शॉक, फिजिकल स्ट्रेन की लाऊड नॉइजेस. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, फिजिकल स्ट्रेन. यानंतर पुढील प्रश्न, विच टाइप ऑफ मायक्रोस्कोप इज कॉमनली यूज्ड फॉर व्ह्यूइंग लाईव्ह स्पेसिमन. जिवंत नमुने पाहण्यासाठी कोणता सूक्ष्मदर्शक वापरला जातो. ऑप्शन आहेत कंपाऊंड मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, डार्क फील्ड मायक्रोस्कोप की फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू मेजर द ॲसिडिटी ऑर अल्कलिनिटी ऑफ सोल्युशन. द्रावणाची आम्लता किंवा क्षारता मोजण्यासाठी काय वापरले जाते. ऑप्शन आहेत pH मीटर, सेंट्रीफ्यूज, स्पेक्ट्रोफोटोमीटर की इन्क्युबेटर. अगदी सोपा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे pH मीटर वापरलं जातं. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक लगेचच करायचं आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू कमेंट करा. छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु त्याने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न, विच लॅबोरेटरी टेस्ट इज कॉमनली परफॉर्म टू डायग्नोज डायबिटीज. मधुमेह तपासण्यासाठी कोणती प्रयोगशाळा चाचणी वापरली जाते. ऑप्शन आहेत कंप्लीट ब्लड काउंट, ब्लड ग्लुकोज टेस्ट, लिपिड प्रोफाइल की इलेक्ट्रोलाइट पॅनल. तर योग्य उत्तर आहे ब्लड ग्लुकोज टेस्ट. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉमन मेथड फॉर स्टरिलायझिंग लॅबोरेटरी इक्विपमेंट. प्रयोगशाळेतील उपकरणे निर्जंतुकीकरण करण्याची सामान्य पद्धत कोणती आहे. ऑप्शन आहेत ऑटोक्लेविंग, फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन की इरॅडिएशन. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑटोक्लेविंग. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ब्लड टाइप इन द ABO सिस्टीम. ABO प्रणालीतील खालीलपैकी कोणता रक्तगट नाही. ऑप्शन आहेत A, AB की B की O2. सोपा प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आपण खाली कमेंट करायचं आहे. ऑप्शन A, B, C की D यापैकी कोणतं उत्तर असेल. आणि जर तुम्हाला या टॉपिकवर अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. आणि हे जे टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचं मटेरियल आहे ते तुम्ही एकत्र देखील परचेस करू शकता. याकरिता तुम्हाला ऑफर प्रोव्हाइड केली जाईल. तुम्ही व्हॉट्सअप करा, तुम्हाला ऑफर त्या ठिकाणी सांगण्यात येईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आपण आपला व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला देखील जॉईन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तसेच विद्यार्थी मित्रांनो एक्झामबद्दल अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.